नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आम्ही तुम्हाला नेहमीच महत्त्वाच्या सरकारी नोकरीच्या संधीबद्दल माहिती देतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की युनियन बँक ग्रॅज्युएट अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2024 याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर मित्रांनो, ही संधी तुमच्यासाठी आहे. तर आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत भरतीची प्रक्रिया काय आहे, पदसंख्या किती आहे, त्यासाठी लागणारी पात्रता किती आहे, यासाठी लागणारी वयोमर्यादा, त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, किती एक्झाम्स याच्यामध्ये तुम्हाला द्याव्या लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारा जो स्टायपेंड आहे तो किती आहे आणि अर्ज कसा करायचा आहे. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. युनियन बँक ऑफ इंडियाने ही भरती जाहीर केलेली आहे ॲप्रेंटिसच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 28 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये सविस्तर जर जाणून घ्यायचं असेल तर युनियन बँक official.co.in या वेबसाईटवरती भेट द्यायची. त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये टोटल जागा किती आहेत, तर टोटल जागा ह्या 500 जागा आहेत आणि टोटल 25 स्टेटमध्ये 25 राज्यामध्ये ही भरती होणार आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश झालं, अरुणाचल प्रदेश झालं, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, त्याच्यानंतर राजस्थान, तेलंगणा अशा 25 राज्यामध्ये ही भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे एज आहे तुमचं तर मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम 28 वर्ष 1 ऑगस्ट 2024पर्यंत ज्यांचं असेल ते अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन जे आहे, एज रिलॅक्सेशन SC आणि ST कास्टसाठी जे आहे तर ते 5 वर्ष असणार आहे आणि OBCसाठी जे एज रिलॅक्सेशन आहे ते 3 वर्ष असणार आहे. म्हणजे तुम्ही 28+3 किंवा 28+5 हे जे रिलॅक्सेशन आहे ते SC आणि STसाठी आहे. त्याच्यानंतर 28+3 हे जे रिलॅक्सेशन आहे ते अदर बॅकवर्ड क्लासेससाठी आहे. त्याच्यानंतर जॉब प्रोफाईल जी आहे ॲप्रेंटिस जी जॉब प्रोफाईल आहे ती जी आहे ती दिस इज नॉट ॲन एम्प्लॉयमेंट इन द बँक नॉर द सेम इन कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आहे तुमची, तिचा जो पिरियड आहे तो 1 वर्षाचा पिरियड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो रेग्युलर एम्प्लॉय असतो तसं काहीही पर्क्स किंवा बेनिफिट्स याच्यामध्ये भेटणार नाही आहेत. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं ग्रॅज्युएशन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी हे जे पाहिजे. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग जो आहे तुमचा, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इज ऑफ 1 year. द ॲप्रेंटिस शाल बी इम्पार्ट ऑफ द जॉब ट्रेनिंग ऑन डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ बँक प्रॅक्टिसेस, प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस. 1 वर्ष हा तुमचा जो आहे तो ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्याच्यानंतर जो स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे किंवा जो बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो पगार तुम्हाला मिळणार आहे तर 15,000 रुपये पर मंथ एवढा जो पगार आहे तो तुम्हाला याच्यामध्ये ॲप्रेंटिसच्या कालावधीमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन जी प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेसमध्ये टोटल 3 ते 4 स्टेप्स ज्या आहेत त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आहेत आणि भरती प्रक्रिया ही जी आहे ती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, CBT आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, त्याच्यानंतर जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज असे टोटल 100 क्वेश्चन्स तुम्हाला 100 मार्क्ससाठी विचारले जातील आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त वेळ आहे 60 मिनिटं. 60 मिनिटामध्ये हे 100 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. त्यानंतर दुसरी एक्झाम जर पाहिली आपण तर ती आहे नॉलेज अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. म्हणजे इथं तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, तुम्हाला लोकल लँग्वेजबद्दल किती माहिती आहे ना, तुमचं या फायनान्शियल सेक्टरमध्ये तुमचं नॉलेज किती आहे ते चेक करणार आहे. त्याच्यानंतर या दोन्हीही एक्झामचं मेरिट लक्षात घेऊन तुमची जी वेटिंग लिस्ट आहे ती लावण्यात येईल, बरोबर. त्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला फिट असल्याचं सर्टिफिकेट हे बँकेला सादर करावं लागणार आहे. त्यानंतर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी काय करायचे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवातीला www.apprenticeshipindia.gov.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर जी काही फीज आहे ती फीज तुम्ही बघून घ्या. जनरल OBCसाठी 800 + GST, ऑल फिमेल्स कॅन्डिडेट 600 + GST, SC ST 600 + GST आणि जे काही PWD कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी 400 + GST एवढी एक्झाम फी ठेवण्यात आलेली आहे, बरोबर. एक्झाम फीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस किंवा रिफंड तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यानंतर ही एक्झाम ज्यावेळेस पूर्णपणे पार होईल किंवा तुम्ही एक्झाम देऊन तुमचं सिलेक्शन होईल
त्यानंतर तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते लावण्यात येतील unionbankofindia.co.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळे रिझल्ट्स कळून जातील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला जर असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन संधी.